बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून फायनली फर्स्ट इविक्शन झालेलं आहे. आता ते फेअर आहे, अनफेअर आहे, वोटिंगनुसार आहे. तर ते आपण बोलून काही फायदा नाही. बिग बॉसचा डिसिजन होता, त्यांनी तो दिलेला आहे. तर आजच्या भाऊच्या धक्क्याची सुरुवात आपण पाहिली की मस्ती मजाकमधून चालू होती. बट आजच्या ज्या पूर्ण विकेंडच्या वारमध्ये किंवा भाऊच्या धक्क्यामध्ये ना, अनुश्री, रुचिता ह्यांना कम्प्लिटली इग्नोर केलेलं आहे आणि सोनालीला तर ॲटलिस्ट थोडंफार बट ठीक आहे, त्यांना इग्नोर केलं पण असं ह्याच्या अगोदर असं कधी झालं नाही की लँग्वेजसाठी हे केलं, कम्प्लिटली टास्कमधून बाद करायला लावलं किंवा टास्क सोनालीला समजू शकतो की तिने टास्क नाही करण्यासाठी रिझन दिलं होतं आणि तिला टास्क करायचा नव्हता. ती इतकी उत्साही पण नसते टास्क करण्यासाठी. जसं की रुचिता, अनुश्री प्रत्येक टास्कमध्ये जी जान लावून खेळण्याचा प्रयत्न करतात. बट ठीक आहे, अगेन त्यांची चॉईस. तर त्यांना कम्प्लिटली इग्नोर केलं. म्हणजे बाकीचे पण अगर शिवीचं गोष्ट असेल तर शिवी तर भरपूर लोकांनी दिलेले आहेत, पातळी तर भरपूर लोकांनी खाली जी आहे ती लेवल खाली गेलेली आहे त्यांची. पण त्यांच्या शिव्या क्लासवाल्या असतात ना, आणि जे बाकीचे आहे त्यांच्या शिव्या जरा वेगळ्या असतात ना, क्लासलेस असतात ना, त्यामुळे त्यांना ती शिक्षा दिलेली आहे. त्यांना टीममधून त्यांना कोणत्याही विकेंडच्या वारमध्ये त्यांना सहभागी होऊच दिलं नाही. कोणताही गेम त्यांनी खेळायचा नाही असं त्यांचं मत होतं. ठीक आहे. तर पहिला आपण टास्क पाहिला, त्यांचा एक छोटासा टास्क होता टीम विशाल वर्स राकेश. तुम्हाला पाहिजे पण नाही की विशालने राकेशला हेट केलं पाहिजे, मग तुम्हाला त्यांच्यामध्येच टीम बनवायची. त्यांनी दोघांमध्ये टीम बनवली, एकमेकांना कम्पीट केलं आणि बेसिकली गाण्याचा डान्स होता की चूज करायचं होतं. तर हा एकदम नॉर्मल. त्याच्यानंतर राकेश सरांची शायरी झाली. काय ती शायरी की झूठो के इसमें क्या क्या सच बोल बैठा भाई. म्हणजे हे जे त्यांच्यासाठी पर्टिक्युलर टास्क येतात ते कशासाठी येतात, आणि बोलतात की राकेशच्याच मागे का. अरे तुम्ही त्यांना इतकं फेवर करताय, दिसतं ते फेवर केलेलं, आणि तुम्ही फक्त त्यांच्यासाठी शायरीचा टास्क ठेवलेला. त्यांची काहीतरी शायरी त्यांनी बोलून दाखवली, डझंट मॅटर, ते खूप हे आहेत ते. तर त्याच्यानंतर अजून त्याच्या पाठीमागे सॅड सॉन्ग लावलेलं आहे. काय जे काय प्रूफ काय करायचं होतं ते नाही समजलं. त्याच्यानंतर अजून एक टास्क झाला की जिथे नको असलेले, हा खूप इम्पॉर्टंट टास्क होता, नको असलेले कंटेस्टंट त्यांना बाहेर काढायचे होते. आणि बेसिकली टाकाऊ कंटेस्टंट त्यांचं इन्व्हॉल्वमेंट खूप कमी आहे, जे दिसत पण नाहीत आणि काय करतही नाहीत. असे पर्टिक्युलर कंटेस्टंटला पर्टिक्युलर म्हणण्यापेक्षा जे दिसतात त्या कंटेस्टंटलाच फक्त हा टास्क होता असं आपण म्हणू शकतो. ज्यांनी एकदम नोटीस केलं असेल त्यांना समजेल. सगळ्यात अगोदर विशालला बोलवलं. विशालने सोनालीला हे केले की ती टास्क पण नाही करत आणि बेसिकली इन्व्हॉल्वमेंट कमी आहे ना, इकडे खेळते ना तिकडे खेळते, फक्त झाल्यानंतर ओपिनियन देते जे व्हॅलिड होतं. नंतर आयुषला बोलवलं, ज्याने अनुश्रीचं नाव घेतलं. हे तर ऑब्वियसच होतं ना. त्याचं रिझन काय होतं की मी 30 तास उपाशी राहिलो, तिच्यामध्ये माणुसकी नाही आणि परिस्थिती खूप जास्त हलाखीची झाली होती. मला असं वाटलं हे दुष्काळातल्या गोष्टी बोलतोय. परिस्थिती हलाखीची होती, ते तुमच्यावरती होतं, तुम्ही त्या गोष्टीला जास्त हे केलं. आणि तिथं विषयाने क्लिअर केलं आणि सरांनी पण क्लिअर केलं की तू 30 तास उपाशी होता, तुझ्यासोबत ती पण उपाशी होती, तिनेही काही खाल्लेलं नव्हतं. ठीक आहे, त्याचं ते रिझन होतं, त्याने दिले. त्यानंतर राकेशला बोलवलं. तर राकेशने रुचिताचं नाव घेतलं, ऑब्वियस रिझन आहे की, आणि त्याने पण शायरीचं काय वेगळंच चाललं, शायरीमधून उत्तर दिलं, ते काय समजलं नाही. नंतर एक्सप्लेन केलं पूर्ण. त्याच्यानंतर तन्वीला बोलवलं आणि तन्वीने विचारला की 3 पोरीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते एकच जे सरांनी बोललं तेच तिला गुणगान करायचं आहे. ही गोष्ट बरोबर विशाल बोलला की जिकडे वजन तिकडे भजन, हे गोष्ट तिच्यासाठी बरोबर होती. दोघांची तर भांडणं लागली की टोळीवरून स्वतः बाजूला गेले आणि स्वतः आता ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. तर तिचं जरा वेगळं चालू आहे. त्यानंतर लास्टला रोशन दादाला बोलला आणि तिथे त्यांनी तन्वीचं नाव घेतलं आणि रिझन सांगितले की ना मला भाऊ म्हणते, आणि त्याच्यावरून तिनं हे केलं की मला सपोर्ट केला नाही, की ज्यावेळेस हिला गरज होती त्यावेळेस मी तिच्यासाठी खेळलोय, मी तिच्यासाठी ज्यावेळेस कॅप्टनला गरज होती त्यावेळेस तिच्यासाठी तिन्ही राऊंड तो खेळलेला आहे. तर ह्या गोष्टी त्यांनी सांगितले. आणि इथे तिचं म्हणणं की तुला मी वोट केलं असतं ना तर तू कॅप्टन झालाच नसता. अरे तू काय जरा डोक्यात क्रॅक आहे, म्हणजे
तू त्याला वोट केलं तर तोच कॅप्टन होणार ना, त्याच्या विचार चालणार टोळी. अरे त्याचं मत त्याच्याकडे आहे, तो काय लहान बाळ नाही की त्याला गोष्टी समजावून सांगायला पाहिजेत. त्याला माहीत आहे कुठे काय काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय बोलायचं काय नाही बोलायचं. अनेसरी अनव्हॅलिड पॉईंट तो बोलत नाही, जे मेन आहे ते बोलतो, त्याच्यावर आपलं ओपिनियन मांडतं. आणि तू कितीही त्याला मॅनिप्युलेट करण्याची कोशिश केली तरीही त्याने ऐकलं नाही, आपल्या मतावर ठाम राहिला आणि त्याने टाकाऊमध्ये तिचं नाव फेकून दिलं. तर हा टास्क खूप इम्पॉर्टंट होता. त्याच्यानंतर टपली चेअरचा टास्क झाला, जो की काही होता सगळ्या लोकांचे हे करण्यासाठी, बट लोकांनी त्यांच्या ग्रुपमधल्या कोणालाच त्यांनी हे केलं नाही. त्यामुळे आणि तो टास्क बाकीचे जे राहिले होते ना छोटे छोटे, जे आता मेन टास्कमधून जे सदस्य राहिले होते की त्यांना हा टास्क दिला होता. जसं की करण, सागर, सचिन दादा किंवा आता प्राजक्ता, त्यांना हा टास्क दिला होता की तो झाला. त्याच्यानंतर जे अनसेफ कंटेस्टंट आहेत ना, त्यांना सांगायचं होतं की सेफमधून कोण त्यांच्या जागेला असायला पाहिजे. मग प्रत्येकाने नाव घेतलं प्रत्येकाचं. इथे पण अनुश्री, रुचिता यांना बाजूला काढलं की तुम्ही टास्क करू नका म्हणून. ठीक आहे, जाऊ द्या. लास्टला येतो की आपण इविक्शनचा टास्क, जिकडे 3 जणांना बोलवलं होतं आणि प्रत्येकामधून एकाला अनसेफमधून डेंजर झोनमध्ये ठेवत होते. तर सगळ्यात अगोदर राधा, दीपाली आणि दिव्याला ज्यावेळेस तो एक मध्ये गॅप होता ना, त्यावेळेस राधाचा ज्यावेळेस सीन दाखवला की राधा बोलते की मला तर घरीच पाठवा, तो सीन ज्यावेळेस दाखवला ना त्याच वेळेस समजलं की आज राधा इविक्ट होणार आहे. कारण बिग बॉस तो सीन त्यावेळेस दाखवतात ज्यावेळेस कोणता कंटेस्टंट आउट होणार असतो, आणि तो सीन दाखवला तर समजलं की आज राधा जाणार आहे. राधाला डेंजर झोनमध्ये ठेवलं. अनुश्री, प्रभू, करणमधून अनुश्रीला सेफ केलं, प्रभूला सेफ केलं आणि करणला ठेवलं. करणचा ओव्हर कॉन्फिडन्स होता त्यामुळे करणला ठेवलं. रुचिता, सागर, रोशनमधून रुचिताला ठेवलं आणि या तिघांमधून राधा इविक्ट झालेली आहे. तर राधाबद्दल मला असं वाटतं की ज्यावेळेस राधा ह्या घरामध्ये आली ना, मला ती म्हणजे नाव असं ऐकलेलं होतं, बट अशा असतात की आपलं ते ज्या स्टेज परफॉर्म जे करतात किंवा बाकी ते ज्या गोष्टी आपण रील्समधून बघतो किंवा त्या गोष्टींना आपण स्किप करतो. कारण मला बिलकुल पण मी असे स्टेज परफॉर्मन्स ह्या गोष्टीला बिलकुल पण सपोर्ट करत नाही किंवा भरपूर मला त्या गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे ना राधासाठी अशी इतकी रिस्पेक्ट नव्हती. बट ज्यावेळेस राधा आली आणि 2 वीक जे तिला पाहिलं घरामध्ये बिग बॉसच्या, तर ॲज अ माणूस म्हणून ती मला खूप जास्त आवडलेली आहे. आणि ज्यावेळेस तिचं आज इविक्शन झालं होतं ना, त्यावेळेस वाईट वाटलं की ॲटलिस्ट तिच्यापेक्षा पण अजून अनडिझर्विंग आहेत लोक, जसं की प्रभू, ओंकार काहीच करत नाहीत. प्रभू, ओंकार, सचिन दादा घरामध्ये काहीच करत नाहीत, ते पण माणूस म्हणून चांगले. बट ही जरा थोडी ॲक्टिव्ह तर होती ना, की ॲक्टिंग करायची, डान्स करायची, टास्कमध्ये जी जान लावून खेळत होती, जेवण बनायची, ड्युटी करायची, सगळ्या गोष्टी ती करायची. पण तिच्यापेक्षा पण अनडिझर्विंग लोक होते. तिनं आत्ता ह्या वीकमध्ये तर जाणं मला असं वाटत नाही की डिझर्व करत होती. पण काय करणार, आता बिग बॉसचा गेम आहे तर ते गेम तसा चालणार, कोणी ना कोणी आउट होणार. शो मस्ट गो ऑन म्हणायचं आणि रोज आता एपिसोड बघायचे. आता प्रोमो आपण पाहिला असेल वाईल्ड कार्ड कंटेस्टंटचा, माहीत नाही कोण काय कसं येणार आहे, बट बघूयात की आता काय होतं काय होत नाही. आणि आता राधा पाटील फायनली या घरातून आऊट झालेली आहे. ती जेवी दाखवली आणि माणूस म्हणून मला ती खूप आवडली. आणि आता ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस ती आली होती त्यावेळेस मला ती आवडत नव्हती, बट ॲक्च्युअलमध्ये मनामध्ये तिच्यासाठी एक रिस्पेक्ट आहे की कोणीही अशा काही गोष्टी मनापासून करत नसतं. एक प्रत्येकाचं प्रोफेशन आहे, ते करत आहेत आणि त्यांना काय बोलणार ना. तर तुमचं जे ओपिनियन आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा भाऊचा धक्का कसा वाटला तेही सांगा. राकेशला मला असं वाटतं की खूप जास्त हाईप देत आहेत, बाकी देत आहेत. त्याचा फायदा होत असेल तर द्या, द्यायचं नसेल तर नका देऊ. आपलं एक ओपिनियन आहे, ॲज अ प्रेक्षक आपण ओपिनियन देऊ शकतो, कारण शो प्रेक्षकांसाठी बनलेला आहे. प्रेक्षकांना ज्या गोष्टी आवडतात त्याच्यावरती ओपिनियन देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.